ते विभागून दिलेलं कॅश प्राईज आहे ते बघा. सिद्धिविनायक रोडलाईचे उमरतचे आमचे मित्र श्री गणेश सूर्यवंशी आणि त्यांच्यासोबत असतील माननीय ॲडव्होकेट अर्थात सुरेश सावंत, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते वकील म्हणून कामगिरी पाहत आहेत. यांच्या माध्यमातून आम्हाला हे 30,030चं कॅश प्राईज आलं आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी देखील पाहिलं तर अर्थातच युवा तडफदार नेते अर्थात शिवसेना चिटणीस महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार सेना आदरणीय माननीय श्री किरण साळुंके यांनी आम्हाला तिसऱ्या क्रमांकासाठी जी कॅश प्राईज आपण पाहतो 20,020 स्पॉन्सरशिप दिले. त्यानंतर जाऊया पुढे. तिसऱ्या नव्हे तर चतुर्थ क्रमांकपर्यंत पारितोषिक आहे. म्हणजे तुम्ही सेमीफायनलसाठी दाखल झाला तर तुम्ही बक्षिसांचे मानकरी ठरणार. आणि हे पारितोषिक आम्हाला दिलंय माजी सभापती पंचायत समिती पाटण आदरणीय श्री माननीय श्री राजाराम शेलार, राजाराम भाऊ शेलार यांच्या माध्यमातून 15,015 कॅश प्राईज आहे. जाऊया इथे जो फ्रीज आपण पाहतोय सुंदर आणि आकर्षक जो फ्रीज मंचावरती आपण पाहतोय आम्हाला पुरस्कृत केले स्पॉन्सरशिप दिले चिट्टेघरचे आमचे हितचिंतक आता सुनील सीताराम शिंदे यांनी मालिकावेर संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी एक रिफ्रिजरेटर फ्रीज आपण पाहतोय. त्यानंतर युवा उद्योजक हॉटेल सुरवेचे मालक देवांश सुर्वे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट चढाईपट्टूसाठी आपण पाहिलं तर LED TV असेल. त्यानंतर प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आपण पाहतोय. सुंदर टी शर्ट्स आहेत. आणि वांजोळी गावशी बिलॉंग करणारे आमचे मित्र श्री पंकज नानासाहेब गुरव यांनी मला ते पुरस्कृत केले. धन्यवाद सर. तुम्ही जर यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा ऐकत असेल तर मनपूर्वक तुमचा हार्दिक आभार मानतो. पुढचं पारितोषिक आम्हाला दिलंय एनाची वाडी याची बिलॉंग करणारे आमचे मित्र माननीय श्री विशाल सकाराम कदम होम थिएटर आहे तो आम्हाला पुरस्कृत केलाय. आणि युवा उद्योजक आणखीनच हॉटेल भाग्यश्रीचे मालक अर्थात प्रशांत खराडे यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी सर्व जे मेडल्स आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच. आणि शेवटचं आम्हाला पारितोषिक दिलं अर्थात साई मोबाईल शॉपीचे युवा उद्योजक आणि मालक माननीय श्री सुनील शांताराम जाधव यांच्याकडून सर्व सामनावीरासाठी आकर्षक चषक आणि ट्रॉफी. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक तिसरे पंच सनीराज देसाई. माझा आवाज तुमच्यापर्यंत कुठे येत असेल तर ताबडतोब आपल्या प्लेसवरती या. आपण थर्ड रेड पंच आहात. आपण मॅचला देखील सुरुवात झाली. मॅचला सुरुवात होऊन मॅचचा मध्यंतर व्हायला आलाय. आपण ही मॅच आपण पाहिलं एकतर्फी लढत वन मॅन शो अशी ही लढत आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर यस आपण पाहिलं तर आमच्या डाव्या बाजूला असताना संघ सह्याद्री फायटर्स त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 9 गुण आपण स्कोर बोर्डवरती पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला मोरगिरी पाटण अवघा एक प्रारंभ शुभारंभ एका गुणाने केलाय. श्री गणेश केलाय परंतु मोठं अंतर आहे गुणांचं. कोयना कबड्डी लीग 2026 आयोजन आपण पाहतोय 6वं पर्व. याचा आम्हाला गर्व आहे कारण आमच्या कोयनेतील जे कबड्डीपटू आहेत ना त्यांना इथे चांगलं व्यासपीठ दिलंय. यस.
पंच विलास सुतारसरीचा आपण संपर्क साधा. शाहू शाहू आजचा हिरो आहे मित्रांनो. आजचा त्याचा संघ क्रिकेटमध्ये देखील विजयी ठरला आहे. डबल धमाका करणार काय का बॅटिंग केल्याच्या सत्रामध्ये शाहूने जबरदस्त. पावडा फायटर्स शिवकृपा नाणेल. शेवटची 5 मिनिटे सामना संपायला. बघा फक्त आणि फक्त एक गुण आहे कोणाचा, मोरगिरी पाटण. सह्याद्री रायडर्सचे बघा 11 गुण आहेत. कोयना कबड्डी लीग 2026 शेवटचा दिवस. बघा कोयने आमचे जे कोयना कबड्डी लीगचे सर्व आयोजक आहेत प्रायोजक आहेत त्यांच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ दिलं आहे कबड्डी खेळाडूंना. फक्त कबड्डी नव्हे तर क्रिकेटला देखील व्यासपीठ दिलं आहे आणि क्रिकेटला व्यासपीठ दिल्यानंतर त्याचं सोनं केलं आहे. आणि कबड्डीमध्ये करणार काय पाहूया. तिसरी चढाई थर्ड रेड. शेवटची 4 मिनिटं सामना संपायला. मावळा फायटर्स शिवकृपा नाणेला पण तयार राहायचं आहे. महेंद्र जर्सी नंबर 1 खेळाडू नंबर 1 कामगिरी नंबर 1. त्यांना ठाऊक आमच्याकडे मोठं लीड आहे. 11 गुणांचं. टाइमपास केला जातोय. पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहिलं तर जर्सी नंबर 8 एक बराटे खेळाडू आहे. ताकदीचा वापर करावा लागेल. बघा 6 खेळाडू मॅटवरती आहेत. 2-2-2 असं क्षेत्ररक्षण आहे. ऍडव्हान्स सायकल याच्या मात्र 2 गुण मिळत आहेत. टॉप गिअरवरती गाडी चालवावी लागेल. आक्रमण करावं लागेल. फटका टाकला पाहिजे. यानंतर होणारी मॅच मावळा फायटर्स शिवकृपा नाणेल. आपल्याला तिसरा पोकर आहे. ताबडतोब मैदानाच्या दिशेने या. आपण सर्व रेडी आहात. सर्व संघ रेडी आहेत. खेळाडू रेडी आहेत. परंतु वेळ घेऊ नका. टाइम आउट आहे. डीजेला टाइम आउट. पुन्हा एकदा सुंदर पकड. लोकल खेळाडूंसाठी बघा चेअरअप केलं जात आहे. टाळ्या वाजवल्या जात आहेत. त्यांना कॉन्फिडन्स दिला जातोय. शेवटची 2 मिनिटे. मावळा फायटर्स माझ्या सूचनेकडे लक्ष द्या. आपण या. यस आपण पाहिलं तर नक्कीच जर्सी नंबर 8 चढाईसाठी सज्ज आहे. हो हो हो. इथे बघा या खेळाडूंनी काशी प्रभावित केलंय. नंबर आहे 8. सुरुवात केली लावायला वाट. परंतु महेंद्र शेवटचं मिनिट आहे. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. थर्ड रेड आहे आणि बघा आक्रमण देखील केलंय. हा तो खेळाडूने सुरुवातीला याला संधी देणं फार गरजेचं होतं.
अशा प्रकारे हा सामना सह्याद्री रायडर संघाने जिंकला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मावळा फायटर्स या शिवकृपा